नमस्कार शिक्षको, स्वागत आहे तुमचे सरकारी स्पर्धा या आपल्या आवडत्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट 2026 यामधील संभाव्य 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण आज घेणार आहोत. आज आपला भाग क्रमांक 3 आहे. मागे आपण 2 व्हिडिओ बघितले आहेत. जर ते तुम्ही बघितले नसाल तर ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. जर सरकारी स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे, बालकांच्या विकासासाठी अवलीड वाहिनी दिशा खालीलपैकी कशी असते? बघा, प्रश्न महत्वाचा आहे, शेवटपर्यंत प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा. तर अवलीड वाहिनी ही दिशा डोक्याकडून पायाकडे असते. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न आहे 2, जीन पियाजे यांच्या मते मूर्ती सक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटातून दिसून येते? कोणाच्या मते? तर जीन पियाजे यांच्या मते मूर्ती सक्रियात्मक अवस्था ही 7 ते 11 या वयोगटात दिसून येते. ऑप्शन सी प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहे प्रश्न 3, प्रयत्न प्रमाद हा उपपत्तीचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? तर प्रयत्न प्रमाद हा उपपत्तीचा सिद्धांत थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली? तर नैतिक विकासाची उपपत्ती कोणी मांडली? लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5, अध्ययन संक्रमण म्हणजेच काय? तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका क्षेत्रातील अध्ययनाचा दुसऱ्या क्षेत्रातील अध्ययनावर परिणाम होणे म्हणजेच काय? अध्ययन संक्रमण होय. प्रश्न 6, व्यंगोत्स्कीच्या मते बालकांच्या विकासात खालीलपैकी कोणत्या घटकाला सर्वाधिक महत्व आहे? तर व्यंगोत्स्कीच्या मते बालकाच्या विकासामध्ये सामाजिक आंतरक्रिया व संस्कृती या घटकाला सर्वाधिक महत्व असते. पर्याय सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहेत पुढील 7, साहजिक प्रवृत्ती हा वर्तनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर साहजिक प्रवृत्ती या वर्तनाचा सिद्धांत विल्यम मॅकडुगल यांनी मांडलेला आहे. पर्याय ए प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 8, सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी कशाला प्राधान्य दिले जाते? तर योग्य आन्सर पर्याय बी, दिव्यांग व सामान्य विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिक्षण देणे हे सर्वसमावेशक शिक्षणात प्राधान्य दिले जाते. प्रश्न 9, उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते होईल? बघा, उंटाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन सी सांडणी. प्रश्न 10, महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. काय ओळखायचं आहे? तर संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. तर महा प्लस उत्सव हा संधी विग्रह आहेत महोत्सव या शब्दाचा. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न आहेत 11, मी चित्रपट पाहिला असेल या वाक्यातील काळ ओळखा. बघा, मी चित्रपट पाहिला असेल विचारले आपल्याला असेल, तर हा काय आहे? भविष्य काळात आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पूर्ण भविष्यकाळ. पर्याय डी प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 12, आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील मुख्य कर्म कोणते आहेत? तर आजीने नातवाला काय सांगितले? गोष्ट सांगितली. तर या वाक्यातील मुख्य कर्म आहेत गोष्ट. पर्याय सी योग्य उत्तर. प्रश्न 13, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर अवयव भाव समास याचे उदाहरण आहेत. पर्याय बी. पुढील प्रश्न 14, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे ते ओळखा. बघा, तद्भव हा शब्द संस्कृतीमध्ये आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी दूध होईल. ऑप्शन बी प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 15, रामाने रावणाला मारले हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे? बघा, कोणत्या प्रयोगाचा प्रकार विचारलेला आहे? तर हा भावे प्रयोगाचा प्रकार आहे. प्रश्न पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 16, डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहेत? तर डोळे
पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहेत अतिशय घाबरणे किंवा मरणोन्मुख होणे म्हणजेच काय डोळे पांढरे होणे. पर्याय सी प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 17 अनुज या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहेत अग्रज. पर्याय ए. पुढील प्रश्न 18 चिपको आंदोलनाचे जनक किंवा मुख्य प्रणेते खालीलपैकी कोण होते? बघा महत्वाचं आंदोलन होतं चिपको आंदोलनाचे जनक. तर कोण आहेत? सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाचे जनक आहे. पर्याय बी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 मानवी शरीरात इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवाद्वारे तयार केले जाते? महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क असू द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वादुंड किंवा स्वादुपिंड. ऑप्शन बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर इन्सुलिन हे संप्रेरक या स्वादुपिंड या अवयवाद्वारे तयार केले जाते. प्रश्न 20 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात असून ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहेत? बघा हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये विचारला जातो. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर आसाम या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन बी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 मानवी शरीरात रक्ताचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची प्रामुख्याने गरज असते? तर रक्ताचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी जीवनसत्व के ची आवश्यकता असते. ऑप्शन सी राईट आन्सर. प्रश्न 22 हरित क्रांती ही प्रामुख्याने कोणत्या पिकांच्या उत्पादनात झालेल्या प्रचंड वाढीशी संबंधित आहेत? बघा हरित क्रांती ही कोणत्या पिकाशी संबंधित आहे असे आपल्याला सरळ विचारलेले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी गहू आणि भात किंवा तांदूळ. ऑप्शन बी राईट आन्सर. पुढील प्रश्न 23 भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे जलपुरुष म्हणून राजेंद्र सिंग यांना ओळखले जाते. पर्याय ए या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 गणितीय बुद्धिमत्ता आणि तार्किक विचारांचा विकास करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात उत्तम मानली जाते? तर गणितीय बुद्धिमत्ता आणि तार्किक विचारांचा विकास करण्यासाठी समस्या निराकरण पद्धती ही उत्तम पद्धती मानली जाते. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 पराक्रम दिवस दरवर्षी 23 जानेवारीला कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर बघा पराक्रम दिवस हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपले प्रश्न हे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढील प्रश्न आहे प्रश्न 26 भारत रंग महोत्सव चे आयोजन प्रामुख्याने कोणत्या संस्थेद्वारे केले जाते? तर भारत रंग महोत्सव चे आयोजन प्रामुख्याने राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांच्या संस्थेद्वारे केले जाते. पर्याय सी प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 27 लिव्हिंग रूट ब्रिजेस हे युनेस्को जागतिक वारसा यादीच्या नामांकनामुळे चर्चेत असलेले ठिकाण आहे. तर हे कोणत्या राज्यात आहे? बघा अलीकडेच लिव्हिंग रूट्स ब्रिजेसला युनेस्को वारसास्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ही कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर मेघालय या राज्यामध्ये आहेत. पर्याय बी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 28 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहेत? बघा प्रश्न महत्वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येते. कलम 32 ऑप्शन डी प्रश्नाचं योग्य उत्तर. तर कलम 32 ला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलंय. कोणी म्हटलंय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. प्रश्न 29 शिक्षण हा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे? बघा शिक्षण हा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अंतर्गत मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आले? तर कलम 21 ए यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. पर्याय ए प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न 30 बोलावे तसे प्रकृती या म्हणीचा अचूक अर्थ काय? बोलावे तसे प्रकृती. तर या म्हणीचा अर्थ आहे बोलण्यावरून माणसाचा स्वभाव किंवा प्रकृती कळते. पर्याय बी योग्य उत्तर. प्रश्न 31 भाषा शिकताना मुलांमध्ये श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते आहे? बघा श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहेत शिक्षकांचे आदर्श वाचन आणि लक्षपूर्वक ऐकणे. म्हणजेच काय श्रवण कौशल्य
विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहेत. पर्याय बी प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 32. तूने माझ्यासाठी खूप काही केलेस. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. बघा कोणता सर्वनामाचा प्रकार आहे. तूने माझ्यासाठी खूप काही केलेस. तर द्वितीय पुरुषवाचक हे सर्वनामाचा प्रकार आहेत. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहे 33. नवलाई हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो. कोणता शब्द? तर नवलाई. तर हा भाववाचक नाव आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोणते. तर चक्रवर्ती राजगोपालाचारी. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 35. महाडचा चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केला. महाडचा चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली केलेला आहे. ऑप्शन बी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 36. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत. बघा महत्वाचा प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानामधून घेण्यात आलेले. तर आयर्लंड या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेले आहेत. पर्याय बी प्रश्नाचे योग्य उत्तर. पुढील प्रश्न प्रश्न 37. लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्यापैकी किती गणसंख्या असणे आवश्यक आहे. बघा एकूण सदस्यापैकी किती गणसंख्या असणे आवश्यक आहे. तर 1/10 एवढी गणसंख्या असणे आवश्यक आहेत. कशासाठी. तर लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी. पर्याय बी प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न आहेत 38. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो. बघा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहते ग्रामपंचायतचे. तर ग्रामसेवक पाहत असते. पर्याय सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 39. अंधेरी नगरी, चौपट राजा यासारख्या लोककथांमधून ऐतिहासिक काळातील कोणत्या व्यवस्थेवर प्रकाश पडतो. तर अंधेरी नगरी आणि चौपट राजा हा अनियंत्रित राजेशाही या काळातील व्यवस्थेवर प्रकाश पडतो. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न 40. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी गोंदिया. तर गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न प्रश्न 41. सूर्यमालेतील सर्वात वेगवान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण हे प्रश्न घेत असतो तर हे प्रश्न वाचून तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. कशाद्वारे. तर तुम्हाला सर्वात शेवटी आपण कमेंटमध्ये विचारणार आहोत तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बुध. तर बुध हा सर्वात वेगवान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. पुढील प्रश्न प्रश्न 42. भारतातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे. तर भारतातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव आहेत जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक बी. हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 43. जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. बघा जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच काय पृथ्वी दिन असे सुद्धा म्हटले जाते. तर हा 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहे 44. खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रात माळढोक या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत. कशासाठी. माळढोक हे दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत. तर हे कुठे आहे. नानच या ठिकाणी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न प्रश्न 45. अमळनेर येथील बोरी नदीवर नुकताच जलसंधारणाचा मोठा प्रकल्प राबवला गेला. तर ही नदी कोणत्या मुख्य नदीची उपनदी आहेत. बघा कोणती नदी. बोरी नदी. आणि याच्यावर जलसंधारणाचा मोठा प्रकल्प राबवला गेला आहे. तर ही नदीची मुख्य नदी कोणती आहे. तर पर्याय बी तापी. तर या तापी नदीची ही बोरी नदी ही उपनदी आहे. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 46. पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला. अँटीबायोटिक प्रतिजैविकाचा अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला. तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध लावलेला आहे. प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे. पर्याय बी प्रश्नाचं राईट आन्सर होणार.
प्रश्न आहे 47. कॉपर म्हणजेच काय? तांबे आणि झिंक म्हणजेच जस्तक यांच्या संमिश्रातून कोणता धातू बनवला जातो? बघा, तांबे आणि झिंक मिळून कोणता धातू बनवला जातो? तर पितळ हे धातू बनवलं जातं. पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न 48. मानवी रक्ताचा सामान्य पीएच हा किती असतो? पीएच व्हॅल्यू सामान्य पीएच हा 7.4 असतो आणि तो किंचित अल्कधर्मी असतो. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 49. गाजर आणि पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? बघा, गाजर आणि पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये प्रामुख्याने ए जीवनसत्व असते. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं राईट आन्सर होणार. तर जीवनसत्व ए हे जीवनसत्व मुबलक असते गाजर आणि पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न आहेत पुढील प्रश्न 50. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहेत? तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहेत डेसिबल. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले एकूण 50 प्रश्न. जर तुम्ही शेवटपर्यंत 50 प्रश्न बघितले असेल तर प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. बघा प्रश्न काय आहेत. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? पर्याय ए सरपंच, पर्याय बी पोलीस पाटील, पर्याय सी ग्रामसेवक, पर्याय टी गट विकास अधिकारी. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चूक द्या, काही हरकत नाही, परंतु प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा या चॅनलवरती जॉईन होऊ शकता. नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपण रेग्युलरपणे देत असतो. चला तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.